मॉर्निंग. आता पहाटेचे 3 वाजलेले आहेत. जवळजवळ आमचं 2-3 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं. बरेचसे मित्र तयार झाले, कॅन्सल झाले. आमची जी नेहमीची गाडी होती सफारी, त्याचं थोडं काम निघालं, ब्रेकडाऊन झाल्यामुळे ती कॅन्सल झाली. आणि टायमाला आम्ही ती मुंबईवरून अजून एका मित्राची गाडी घेऊन आलो आणि आता आम्ही फायनली निघालो आहोत. स्पिटी व्हॅली. आता आम्ही शिमल्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि उद्यापासून आमचं पूर्ण स्पीटी सर्किट चालू होईल. उद्या 220 किलोमीटरचं रनिंग आहे आणि नारकंडा, कल्पा आणि सांगला असे 3 गावं बघत बघत आम्ही आमचं सर्किट चालू करू. आम्ही काजाला आमची ट्रिप संपेल आणि तिथून मनाली मार्गे आम्ही परतीचा मार्ग धरू. 2022 मध्ये आमची लेह लडाख यशस्वी ट्रिप झाली होती. त्यातीलच काही सहकारी पुण्यात सचिनच्या घरी भल्या पहाटे जमलो. 15 ते 16 दिवसांची ही आमची ट्रिप असणार होती. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सुरू झाली. 2 दिवसात साधारण 1900 किलोमीटर पूर्ण करत आम्ही शिमला गाठलं. शिमल्यापासून आमची खरी ट्रिप सुरू होणार होती. 1.5 महिना अगोदरच सगळ्या हॉटेलचे बुकिंग केले होते, त्यामुळे टाइम टेबल ठरल्याप्रमाणे पाळणे अनिवार्य होते. चंदीगड सोडलं आणि आम्ही हिमाचलमध्ये प्रवेश केला. आता शिमला आम्हाला खुणवायला लागलं होतं. फायनली आता आम्ही शिमलामध्ये आलेलो आहोत. ह्या हॉटेलमध्ये आमचं आत्ताचे हॉटेल दाखवलं, तिथं आमचं चेक इन आहे. सो आता इथे थोडं फ्रेश होऊन आता संध्याकाळी शिमला एक्सप्लोअर करू. शिमला ते काजा हा पूर्ण एक 6-7 दिवसाचा एक सर्कल ट्रिप असते. उद्यापासून आम्ही शिमलापासून ती सुरू करणार आहोत. हिमालयाच्या उतारावर पायऱ्या टप्पे करून त्यावर वसवलेलं हे शहर. पाहो तिथं पाईन, देवदार, ओक वृक्षांची दाटीवाटी आणि त्यात अनेक सुंदर हॉटेल्स बांधून काढलेली. संध्याकाळी शिमला मॉल रोड पाहायला निघालो. आमच्या नशिबाने तिथे ग्रीष्म उत्सव चालू होता. द रिज हे शिमल्यातील मोठं मैदान. तेथून हिमालयाची रेंज खूप सुरेख दिसते. तिथेच हा कार्यक्रम सुरू होता. और इनका एक गाना आजकल काफी वायरल है, रामा दासिये. तो आइए सुनते हैं इस गजल की आवाज को. येथील वातावरण असं होतं की आम्ही पण आमचे अंग मोकळे करून घेतले. बरीच रात्र झाली होती. आम्ही हॉटेलवर पोहोचलो. उद्यापासून खरी हिमालयन ट्रिप सुरू होणार होती. शिमलाच्या हॉटेलमध्ये जो आमचा स्टे होता, तेथील हे रूम.
अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा रूम होत्या ह्या. आणि समोरून हा शिमला सिटीचा दिसणारा नजारा. काल चंदीगडवरून निघून आम्ही काल दुपारी शिमलाला पोहोचलो. इथून पुढे आता सांगल्यापर्यंतचा प्रवास असणार आहे. या प्रवासात बरेच मंदिरं, नद्या आणि निसर्गाचे विविध चमत्कार पाहायला मिळतात. आता प्रवास म्हटलं की अशा काही गोष्टी होतात की आमची गाडी पंक्चर झाली. आता तात्पुरती हवा भरून पंक्चर काढणार आहोत. पंक्चर काढणार अण्णा नहीं ये तो वाला। हाँ अलग चाइल्ड को फ्री 0.3 किलोमीटर है। काश्मीर, हिमाचल म्हटलं की डोळ्यापुढे येतात सफरचंद. आजूबाजूच्या डोंगरावर ही आच्छादन करून ठेवलेली झाडे सफरचंदाचीच. येथील थंड वातावरण यासाठी खूप अनुकूल. कैसा है बॉक्स? बॉक्स 400 का है. अरे कुछ भी बोलते यार. जहाँ पे आता है वहीं पे इतना महंगा. महंगा रहता किती? इस बार प्रोडक्शन बहुत कम है. आम्ही चेरीसाठी थांबलेलो आहे. आता आम्ही खुपरी पास केलं. आता नारकंड्याच्या रोडला आहोत. गाडीचं एक पंक्चर दाखवत होतं, ते चेक करण्यासाठी थांबलो. बाजूलाच एक वॉशिंग सेंटर होतं, गाडी वॉश करून घेत आहोत. आत्ता आम्ही रामपूरमध्ये पोचलेलो आहोत. एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो होतो. शिमला सोडल्यानंतर जी व्हॅली क्रॉस केली त्यानंतर ही सतलज नदी कंटिन्युअस आमच्याबरोबर रोडच्या बाजूने प्रवास करत आहे. पुढे ही सतलज ही बास्पा नदीला मिळते. पुढे तो संगम आहे. आता हळूहळू आमचा प्रवास हाय अल्टिट्यूडकडे चालू होता. मध्येच पावसाने जोरदार हजेरी लावली. घाटातील रस्ते आणि बाजूला कैक फूट खोल दरी धडकी भरवणारी होती. 6-7 दिवस आता असाच प्रवास असणार. काही अंतर पार केलं असेल तर एक नैसर्गिक आश्चर्य आमच्या समोर आले. रॉक कट गेटवे ऑफ किन्नौर. हा मागे जो आहे हा गेटवे ऑफ किन्नौर. आता आम्ही सिमला व्हॅलीतून किन्नौर व्हॅलीमध्ये प्रवेश करत आहोत. इथे आलो आणि नंतर पावसाला सुरुवात झाली. खरं तर इथं ड्रोन उडवायचा होता, पण आता शक्यता कमी आहे. डोंगराच्या आरपार नैसर्गिकपणे तयार झालेला दगडी बोगदा कुठलाही कृत्रिम आधार न देता हा उभा आहे. वरच्या बाजूस पाहिलं तर धडकी भरेल, कधी अंगावर कोसळेल अशी भीती. हा रस्ता बांधणाऱ्यांची कमाल. त्यांनी याचा नैसर्गिक आकार न बदलता यातूनच रस्ता काढला. यामुळे या रस्त्याचं सौंदर्य कैक पटीने वाढले. घाटाच्या पायथ्याला तरंडा देवीचे सुंदर मंदिर बिहारोनी बांधले आहे. भावनगर क्रॉस करून पुन्हा घाट रस्ता सुरू झाला. पूर्ण प्रवासात सतलज नदी आम्हाला सोबत करत होती.
टपरी गावातील एका टपरीवर चहा पाण्यासाठी थांबलो. तेथून 2 पर्वताच्या बेचकीतून हिम आच्छादित पर्वताचे दर्शन झाले. आता बोचरी आणि थंड हवा जाणू लागली होती. हिमाचल प्रदेशाने खाजगी कंपन्यांबरोबर करार करून इथे दुर्गम भागात तयार केलेले विद्युत प्रकल्प खरोखर कौतुक करण्यासारखे आहेत. करचममध्ये आम्ही पोहोचलो होतो. सतलज आणि बसपा नदीचं इथे संगम होतो. डॅम बांधून हे पाणी अडवलेले आहे. करचम ते सांगला आता 20 किलोमीटर राहिले होते, परंतु पूर्ण घाट रस्ता, बाजूला 1000 फूट खोल दरी आणि तळाशी वाहणारी बासपा नदी, त्यात पावसाने हजेरी लावली. बसणारच नाही ती, याला मागच यायला लागेल. नेक्सॉनला मागच यायला लागेल कुठल्याही परिस्थितीत. म्हणून मी जागा बरोबर घेतली. त्यांनी जशी लावली ना, लगेच मला कळून गेलं. रस्ता अधिकच धोकादायक. एका वेळी 2 गाड्या समोरासमोर आल्या की तारंबळ व्हायची. 1-2 इंचाचा फरक, काही कमी जास्त झालं तर काही खरं नाही. परंतु सचिनचं ड्रायव्हिंग कौशल्य आम्ही जाणून होतो, त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. जय बद्रीशाल. आता आम्ही सांगलात पोचलेलो आहे आणि हॉटेलवर पोचेपर्यंत वातावरण निवळले आणि हॉटेलच्या समोरून संध्याकाळी सोनेरी रंगाची उधळण सुरू झाली होती. कालचा मुक्काम आमचा सांगलामध्ये होता. म्हणजे शिमला टू सांगला हा 8-9 तासाचा प्रवास करून हे मागे जे हॉटेल आहे तिथे आम्ही मुक्कामाला होतो. आज सांगला टू नागपूर हा आमचा प्रवास असणार आहे. यात चिटकुल जे भारतातील शेवटचं विलेज, त्यानंतर तिबेट चायना बॉर्डर सुरू होते. आम्ही या भागात पर्यटनासाठी आलो होतो, परंतु एवढ्या दुर्गम भागातही हे आपले जवान रोजच्या कार्यात मग्न होते. हे आहेत म्हणूनच आमचं पर्यटन निर्धार चालू आहे हे नक्की. 1.9 किलोमीटर. हो, लावलाय मॅप. चितकुल आणि भारत चायना बॉर्डरसाठी सांगलावरून 22 किलोमीटर आत जाऊन परत मागे यावं लागते. शिमला सोडल्यापासून निसर्गातील होणारे बदल हळूहळू जाणवत होते. हिरवेगार डोंगर मागे पडून आता करड्या रंगाचे डोंगर पर्वत समोर येत होते. काही ठिकाणी पूर्ण दगडी ढीग असलेले डोंगर दिसत होते.
चिटकुल अगदी चिमुकलं गाव. येथून किन्नौर कैलासची परिक्रमा सुरू होते हे तेथील स्थानिक लोकांकडून समजले. तिथून पुढे आम्ही सीमेवरील चेकपोस्टकडे निघालो. एक साधारण 4 किलोमीटरचा प्रवास. मी जिथे उभा आहे ते भारतातील शेवटचं गाव आणि इथून पुढं चायना बॉर्डर चालू होते. इथे आपले जवानही तैनात आहेत. खूप सुंदर नजारा आहे आजूबाजूचा. हे बघू शकता. खरं तर इथे ड्रोन उडवायचा होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव इथे परवानगी देत नाहीत आणि तेही बरोबरच आहे. हिंदुस्थानमधील शेवटचं गाव, तसंच हा शेवटचा धाबा. वो आगे सामने ही है आप. आजकाल बद्रीनाथ यात्रा में हा आपल्या भारतातील चिटकुल गावातील शेवटचा धाबा आणि तिथे आम्ही चहा घेत आहोत. मुक्काम करावा असं हे सुरेख गाव. परंतु आज काही करून नाको आम्हाला गाठायचं होतं. परतीच्या प्रवासात चिटकुलमधील कामरू किल्ला बघायचं ठरलं होतं, परंतु वातावरण बिघडून पावसाला सुरुवात झाली होती आणि हाताशी असलेला कमी वेळ पाहून कामरू किल्ला लांबूनच पाहिला. सांगलाला गुड बाय केलं. चिटकुल ते करचम अविस्मरणीय परतीचा प्रवास सुरू झाला. काल येताना पाऊस आणि आता जाताना पाऊस सुरू झाला. जय माता. जय माता. घाटातील शेरावाली आईचं दर्शन घेतलं. जय माता दी. पुढील प्रवास सुखरूप होऊ दे ग आई. आणि काही वेळातच पाऊस गायब झाला. करचमला परत येऊन नाकोचा प्रवास सुरू झाला. हिमाचलमध्ये आल्यापासून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, जे डिफेन्सच्या अंडर आहे, त्यांनी हे रस्त्यांचं केलेलं काम खरोखरच अप्रतिम. कल्पना नसताना अचानक निसर्ग तुमच्या समोर एक नजारा आणतो. आमचंही तसंच झालं. आता आम्ही सांगलावरून नाकोकडे चाललेलो. मध्ये असा एक मस्त स्पॉट भेटला. ते सगळे मॅगी खाण्यासाठी थांबलो. मी खास यासाठी म्हटलं, हा समोर असा व्ह्यू, आणि इथे एक मॅगी शॉप आहे. एकदम डेकोरेटिव्ह आयडिया.
आयबेक्स पण येणार आहे मध्ये. काय रे? नाको जवळ येत होता, पण त्या अगोदर 2 नद्यांचा संगम पाहणे हाच प्रवासाचा आनंद योग. नदीला जीवनवाहिनी म्हटलं जातं. 2 वेगळ्या पर्वतीय प्रदेशातून वाहत आलेल्या नद्यांचा संगम पाहणे, तेही महाराष्ट्रात नाही तर हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात. मध्ये खाब नावाचा पूल लागला. इथे एक आश्चर्य पाहिजे होते. आत्तापर्यंत सतलज नदीने आमच्या प्रवासात साथ दिली होती. तिला इथे स्पिती नदी येऊन मिळते. 2 नद्याच्या मिलनबिंदूवर आम्ही उभे होतो. हिमालयातील 2 नद्यांचा सुरेख आविष्कार. जाऊ दे सरळ, काय नाही. हां जाईल ती बस. नाकोमधील आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. 12,000 फुटावर एवढे छान राहण्याची सोय, विश्वास बसत नव्हता. आत्ता आम्ही चितकुलवरून नाकोला पोचलो आहे आणि हे आमच्या नाका हॉटेलचा व्ह्यू. हाय अल्टिट्यूडला जास्त शारीरिक हालचाल थकवते, परंतु आमचा उत्साह काही औरच होता.